विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मागील 15 दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथील एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या घटना काय आहे तर आनंद संप्रदायातील एक महिला कीर्तनकार व पुरुष कीर्तनकार या दोघांचा संभोग करतानाचा व्हिडिओ मागील 15 दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओनं त्यांची जिकडे तिकडे बदनामी झाली होती। या व्हिडिओमध्ये कीर्तनकार बाळकृष्ण मोगल व कीर्तनकार मीराबाई खरात हे दोघे एकमेकाशी संभोग करतानाचा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता। या व्हिडिओ मागचं नेमकं कारण काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट झालं आहे। हा व्हिडिओ बाळकृष्ण मोगल यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला तर ऐका। बाळकृष्ण मोगल यांना कोणीतरी कार्यकर्त्यांनी फोन करून सांगितलं की महाराज तुमची कीर्तनाची तारीख आम्हाला घ्यायची आहे, तुमच्या कीर्तनाची एखादी व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळेल का। बाळकृष्ण महाराज मोगल यांनी मोबाईल मधील कीर्तनाची व्हिडिओ क्लिप सिलेक्ट केली व समोरच्या लोकांना ती कीर्तनाची क्लिप व्हॉट्सअपला फॉरवर्ड करत असताना त्या क्लिप सोबतच बाळकृष्ण महाराजांनी अश्लील संभोग करतानाचा मोबाईल मध्ये शूट केलेला व्हिडिओ जो होता तो सुद्धा त्यांच्याकडून चुकीने सिलेक्ट झाला आणि तो पुढे फॉरवर्ड करण्यात आला। आणि तो व्हिडिओ गेल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीने महाराजांना फोन केला, महाराज आम्ही तर तुमच्या कीर्तनाची व्हिडिओ क्लिप मागितली होती, तुम्ही तर आम्हाला हे वेगळंच काही पाठवलं, यामध्ये तुमचं काही वेगळंच दृश्य आम्हाला बघायला मिळालं। महाराजांनी ज्यावेळी त्या व्यक्तीला काय पाठवलं म्हणून बघण्यासाठी आपलं व्हॉट्सअप ओपन केलं त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं की आपण समोरच्या व्यक्तीला कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप बरोबर आपला संभोग करतानाचा व्हिडिओ सुद्धा पाठवला। तो व्हिडिओ पाठवल्यानंतर महाराजांनी डिलीट करण्याचा प्रयत्न केला व तोपर्यंत सदरील व्यक्तीनं तो व्हिडिओ बऱ्याच लोकांना व ग्रुपला फॉरवर्ड केला होता आणि अशा प्रकारे महाराजांनी स्वतःच्या हाताने मीराबाई खरात यांच्यासोबत संभोग केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला असं म्हणावं लागेल। एखाद्या वेळी एखादी चूक मनुष्याकडून घडली तर ठीक आहे, परंतु अशा प्रकारची चूक महाराजाला महागात पडली आहे। तर एखाद्या परस्त्रीसोबत संभोग करणं हे अतिशय चुकीचं आहे, परंतु संभोग करत असताना सुद्धा व्हिडिओ शूट करणं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करणं हे अतिशय घातक आणि अतिशय चुकीचं वर्तन आहे। आणि कीर्तनकार म्हणून लोक सन्मानाने ज्यांच्याकडे बघतात त्यांच्याकडून तरी अशा प्रकारचं दुष्कृत्य घडणं हे निंदनीय आहे। अशा प्रकारचं दुष्कृत्य झाल्यानंतर तथाकथित मीराबाई खरात यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। अशा ठिकाणी औरंगाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहे। तर बाळकृष्ण महाराज मोगल यांना तात्काळ पोलिसांनी अटक केली, परंतु आजच आलेल्या माहितीनुसार बाळकृष्ण महाराज मोगल यांचा जामीन सुद्धा मंजूर झाला आहे आणि बाळकृष्ण महाराज यांची सुखरूप सुटका झाली आहे। तर मीराबाई खरात या विष प्राशन केल्यानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांची चिंताजनक असलेली प्रकृती आता स्थिर झाली आहे, परंतु त्यांची प्रकृती स्थिर झालेली असताना सुद्धा आणि बाळकृष्ण महाराज मोगल यांना जामीन मंजूर झाला असताना सुद्धा यांची जी बदनामी महाराष्ट्र व पूर्ण संप्रदायामध्ये झालेली आहे ती बदनामी भरून न निघणारी आहे। अशा प्रकारच्या परस्त्रीसोबत गैरवर्तन करून तिच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि तो व्हिडिओ बाळकृष्ण महाराजाकडून चुकीनं व्हायरल झाल्यामुळे त्याचे ते प्रायश्चित्त आता भोगत आहे। म्हणून अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की एखाद्या व्यक्तीच्या नालायकपणामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नालायक कृत्यामुळे सबंध संप्रदायाला कुणीही बदनाम ठरू नये, कारण एखादा व्यक्ती वाईट असला तर पूर्ण संप्रदाय समाज वाईट असतो असं नाही। म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती समाजातून बाजूला फेकल्या पाहिजे आणि अशा प्रकारचं गैरवर्तन करणाऱ्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि परस्त्रीचा सुद्धा माता म्हणून सन्मान केला पाहिजे। अशा प्रकारचं महाराष्ट्राची संस्कृती शिकवण देणारी आहे। बाळकृष्ण महाराज मोगल यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे फोनवर बोलताना माफी मागितली आहे, परंतु अशा प्रकारचे माफी मागून काही फायदा होत नाही, कारण त्या स्त्रीची दोघांचीही एकमेकांची बदनामी त्यांच्या गैरवर्तनातून झालेली आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला आढळले तर ते तिथेच डिलीट करा, कसल्याही प्रकारे फॉरवर्ड करू नका व कुणाचीही बदनामी होईल अशा प्रकारचं करू नका। तुम्ही आतापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.